संदीप दादा पाटील देखील उपस्थित झालेत, त्यांचा देखील सन्मान केला जाईल। व्यासपीठावरती पाहुण्यांचं पाहुणचार इथे केलं जाते। खरं तर ओम ठाकूर बाप्पा मोर्या क्रिकेट क्लब तोच मजकूर आणि आमचे ब्रह्मादादा राजे यांच्या शुभाचे संदीप पाटील साहेबांचा सन्मान केला जातोय। दमदार व्यक्तिमत्व आहेत। खरं तर आज या स्पर्धेसाठी बऱ्याच वेळ काढून उपस्थिती दाखवली, त्याबद्दल त्यांचं देखील आपण स्वागत करूया। आणि आता अंतिम सामना प्रेक्षकांना पाहायला मिळेल। एका बाजूला जय गावदेवी क्रिकेट संघ केसर आणि त्याला फाईट करणारा संघ जय गणेश्वर दानसर अशी ती लढत होणार आहे। 3 षटकांची लढत, दोन संघांमध्ये 3 षटकांची लढत प्रेक्षकांना पाहायला मिळेल। मैदानाच्या आतमध्ये बिग फाईट लढत आपण पाहणार 3 षटकामध्ये। मागच्या मॅच मध्ये आपण पाहिले एक दमदार प्रदर्शन केलं पूर्ण केसर संघाच्या खेळाडूनं आणि सामना जिंकला, परंतु आता इथे लढत आणि गोलंदाज तयार होतो बॉलिंग ट्रॅक वरती। आकाश भोईर बाबासारख्याचं पहिलं षटक घेऊन येणार। समोर खेळाडू राकेश पोरजी आणि नॉस्ट्रेक एंडला किशोर पोरजी हे 2 खेळाडू आपण पाहतोय। दोन्ही संघाला आपण शुभेच्छा देऊया। डू ऑर डाय सामना देखील तेवढाच चांगला आहे। मैदानाच्या आतमध्ये पहिला चेंडू उडवलाय, बॉल हवेत आहे, क्षेत्ररक्षक जजमेंट करतात मिड ऑनला। पहिला धक्का राकेश पोरजी बॅक टू द डगआउट, पहिला धक्का लागतोय दानसर टीम। पोरजी गोल्डन डक या मॅचचा शिकार झालाय आणि खरं तर पहिला बॉलवरती विकेट गमवावी लागली। धावसंख्या 0। आकाश भोईरचं कौतुक करायला पाहिजे। मागच्या मॅच मध्ये देखील त्यांना उल्लेखनीय गोलंदाजी मैदानावरती केली होती। पहिला ओव्हर 7 धावा दिल्या, त्यानंतर खरं तर शेवटचं दीप मात्रेनं चांगली गोलंदाजी केली। 3 धावा 2 विकेट घेतल्या होत्या डेट ओव्हर मध्ये आणि सर्वोत्कृष्ट कामगिरी संघाने केली। तर याच दरम्यान मुकुंद दादा राजे यांचं आगमन झालंय। वेलकम दादा, आपलं स्वागत आहे। व्यासपीठावरती आपल्याला इन्व्हाइट केलं जात आहे की आपण यावं। शपथ झाले, ऑप्शनच्या बाहेर आले, बॉलला कलेक्ट केलं बॅटवरती आणि बॉलला पाठवलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर। डोनाल्ड पोर्जीच्या बॅटमधून चौकार। स्ट्रोक पाहायला मिळाला। अगोदर बॉलवरती शपथ झाले, त्यानंतर बॉल बॅटवरती घेणं आणि त्यानंतर स्ट्रोकला कन्वर्ट करणं। बघा किती सुंदर फटका, अगदी सुंदर, ब्युटिफुल स्ट्रोक। डोनाल्डचं कौतुक करायला पाहिजे। या फटक्यांसाठी त्याला जास्त ओळखलं जाते। फिल्डिंग मध्ये थोडं परिवर्तन झालं, कारण डोनाल्डनं चौकार ठोकल्यानंतर त्याच्यासाठी फिल्डिंग रचना आता केली आहे। ऑन साइडला 2 फिल्डर बाउंड्री लाईनवरती तैनात केले गेलेत। उसळी घेणारा चेंडू गुडलेन स्पॉट वरती होता आणि पुन्हा डोनाचा तोच प्रयत्न होता, परंतु बॉल जास्त बाउंस झाला आणि डॉट चेंडूची समाप्ती झाली। तर याच दरम्यान आपण पाहतो श्री बिल्डरचे ओनर यांचं इथे आगमन झालं आणि त्यांचं आपण स्वागत करूया। नितीन दादा गाबण, खरं तर या स्पर्धेला ज्यांचं खूप मोठं योगदान आहे, त्यांनी बाईक पुरस्कृत केली आहे, ते त्यांचं आगमन झालंय। आणि अमोल सर यांच्याकडून 1 लाख रुपयाचं म्हणजे पहिल्या क्रमांकाचं बक्षीस ज्यांच्या माध्यमातून आम्हाला पुरस्कृत करण्यात आले असे व्यक्तिमत्व म्हणजे श्री बिल्डरचे प्रोप्रायटर अमोल सर यांचं इथे आगमन झालंय। वेलकम, त्यांचा फटाक्यांच्या आतिषबाजीनं सन्मान केलं जात आहे। दमदार व्यक्तिमत्व खरं तर आपण पाहतोय श्री बिल्डर्सचे प्रोप्रायटर अमोल सर या ठिकाणी आगमन होत आहे आणि त्यांच्या समवेत म्हणजे ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला बाईक पुरस्कृत केले ते नितीन दादा गाबंड यांचं देखील आगमन झालंय। वेलकम, आपलं स्वागत आहे। आणि सर्व ट्रॉफ्या पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या क्रमांकाच्या ट्रॉफ्या आम्हाला पुरस्कृत केल्यात आणि त्यांच्या समेत वाघमारे साहेब देखील उपस्थित झालेत, त्यांचंही मनपूर्वक स्वागत। अमोल सरांचं कौतुक करायला पाहिजे, कारण श्री बिल्डर्सचे प्रोप्रायटर आहेत आणि त्यानंतर त्यांच्या माध्यमातून मित्रो आपल्याला 1 लाख रुपये म्हणजे पहिल्या क्रमांकाचं प्राइज ज्याने आम्हाला पुरस्कृत केले तसे दमदार व्यक्तिमत्व सन्माननीय अमोल साहेब यांचं इथे आगमन होत आहे,
त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. सुस्वागतम, शुभ स्वागतम. सर्व पाहुण्यांचं आम्ही स्वागत करतोय. खरं तर आज या स्पर्धेला यशस्वी करण्यासाठी अमोल साहेबांचं खूप मोठं सहकार्य आहे. नितीनदादा गावंड यांचं देखील खूप मोठं सहकार्य आहे आणि त्यांची उपस्थिती आमच्या व्यासपीठावरती त्यांचं हार्दिक स्वागत. वेलकम साहब, आपलं स्वागत है. एक शानदार मुकाबला आप देख रहे हैं सर. बिल्कुल आखिरी मुकाबला आज के दिन का है. डोनाल्ड पोर्जी के लिए ये गेंद थी बिल्कुल विकेटों के पीछे, गेंद को खेला. गेंद जब तक यहां पर बैकवर्ड स्क्वायर लेग में फील्ड हो तब तक दूसरे के लिए पलटे. तेज रनिंग बिटवीन द विकेट है, दोनों के बीच अच्छा तालमेल और 2 के साथ टीम की टोटल रन संख्या 8. सी बिल्डर्स के प्रोप्राइटर अमोल सर यहां पर मौजूद होते हुए और हमारे नितिन शेठ गावन जिनके माध्यम से हमेशा बड़ा योगदान रहता है, उनका स्वागत. और स्क्रीन के ऊपर आप देख सकते हैं मुकुंद दादा राजे, हमारे आयोजक ब्रह्मा राजे, नितिन दादा गावन, सभी का हम स्वागत करेंगे. अच्छी डिलीवरी मगर अंपायर का वाइड बॉल का इशारा. अतिरिक्त रन बढ़ते हुए टीम की टोटल की बात करेंगे तो पहला ओवर जारी है, 9 रन बने. अंतिम मुकाबला आप बात करेंगे मुकाबले की तो इनमें से जीतने वाली टीम सीधे क्वालिफाई होगी सुपर 4 यानी कि ट्रॉफी की हकदार. डू और डाई का मुकाबला मैदान के अंदर. अच्छी गेंद, फिर एक बार पैडल स्विप किया, गेंद जाएगी इस बार लॉन्ग लेग की तरफ. डोनाल्ड पोर्जी के बल्ले से इस बार शानदार चौका और पहले ओवर की समाप्ति हुई. पहले ओवर का स्केल समाप्त होने के बाद रन संख्या 1 विकेट के नुकसान पर 13 रन. डीजेच्या माध्यमातून कारण सध्या तरी व्यासपीठावरचे व्यक्तिमत्व आलेत. संपूर्ण महाराष्ट्र बैलगाडा शर्यत ज्यांनी गाजवली आहे ते नितीन दादा गावंड अर्थात गाथा नितीन शेठ गावंड यांचा 0003 अर्थात राजा पाबर ज्यानं संपूर्ण महाराष्ट्र गाजवलंय बिनजोड शर्यतीमध्ये. त्यांचे मालक व्यासपीठावरती आहेत. नितीन दादा, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. बॉल चांगला पाठवलाय, पुन्हा एकदा बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय किशोरच्या बॅटमधून षटकार. ट्रिपल 03 क्रमांक हा त्यांचा लकी आणि मुंबई किंग. प्रत्येक षटकाराला आता 1000चं प्राइज सन्माननीय देवेंद्र मडवी साहेबांच्या वतीनं ठेवण्यात आलंय. फलंदाजी करणाऱ्या दानसर संघाला, कारण हा शेवटचा अंतिम सामना इथनं जिंकणारा संघ सुपर 4 मध्ये दाखल होईल. पुन्हा पॅडल स्वीप, यावेळी जाळ असलंय परंतु जेल ड्रॉप. जाळ्यामध्ये खेळाडू अडकला परंतु कॅच ड्रॉप झाली. रन्स तर मिळाली. एक सिंगलच्या मदतीने टीमची टोटल 20 धावा स्कोरबोर्डवरती लागल्यात. एक गडी बाद झालाय. गावंड तुम्ही पाहतात व्यासपीठावरती त्यांचा मुंबई किंग राजा. खरं तर संपूर्ण मुंबई नाही की महाराष्ट्र गाजवलंय या नावानं आणि आजही ती दहशत तुम्हाला बैलगाडा शर्यतीमध्ये ऐकायला मिळते. बॉल चांगलाय, यावेळेस पडल्यानंतर स्विंग झालाय. आउट स्विंग च्या माध्यमातून बॉल फेकलाय. डॉट चेंडूची समाप्ती झाली. टीम टोटल सध्या तरी धावा फलकावरती 20 धावा लागलेत. 3 षटकांची लढत प्रेक्षकांना पाहायला मिळते. दोन्ही संघांमध्ये चांगली लढत आहे. दोन्ही संघनायकाच्या नजरा देखील आमच्या ट्रॉफीवरती पडल्यात, कारण जिंकलात तर ट्रॉफी, हारलात तर घरी खाली जावं लागेल. एवढा सुंदर मॅच, त्यामुळे दोन्ही संघाला मेहनतीची पराकाष्ठा मैदानावरती करावी लागेल. शफल झालेत, पाठवलाय बॉलला स्क्वेअर लेगच्या वरन हवाई सफर आणि येतोय षटकार डोनाल्ड पोर्जीच्या बॅट मधून आणि सन्माननीय देवेंद्र मडवी साहेबांकडून 1000 रुपयाचं प्राइज.
वरती पोहोचली आहे. डोनाल्ड पोर्जे आक्रमक झालाय आणि त्याच्या बॅट मधून षटकार येत आहेत. प्रत्येक षटकाराला देवेंद्र दादा मडवी यांच्याकडून 1000 रुपयाचं प्राइज आहे खेळाडूंना नक्कीच, आणि त्याचा फायदा खरं तर मैदानाच्या आतमध्ये डोनाल्ड पोर्जेने उचललाय. नेहमीच युवा पिढीच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे आणि त्यांचा कॉन्फिडन्स वाढवण्यासाठी आता तर खरं तर प्राइज लावलाय देवेंद्र मडवी साहेबांनी. त्यांचं देखील स्वागत करूया. एकूण षटकाराबरोबर 26 धावा झाल्यात. स्कोरबोर्ड होती षटक क्रमांक 2 सुरू असताना पुन्हा शॉट, चेंडू फुल केलाय, पाठवलाय पुन्हा एकदा बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या डोक्यावरनं तडीपार, बॉल सीमारेखा बाहेर, षटकार. नंतरही प्रत्येकाला आनंद होतोय, कारण आज आपण पाहिलं की बऱ्याच ठिकाणी मोठमोठ्या शर्यती आपण पाहिल्यात आणि त्याच्यातला खरं म्हणजे ज्यांच्या माध्यमातून आम्हाला बाईक पुरस्कृत करण्यात आले तर नितीनदादा गावडे यांचा मुंबई किंग राजा. 2 षटकार या ओव्हरमध्ये आपण पाहिले, तब्बल 3 षटकार आलेत. 19 धावा आतापर्यंत 5 चेंडूमध्ये आल्यात. एकूण धावसंख्या जर पाहिली तर धावा फलकावरती 32 धावा लागल्यात. काय चांगलं क्रिकेट आहे, काय अतिशय सुंदर बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळतं. आणि खास म्हणजे व्यासपीठावरती आत्ताच आलेले पाहुणे आणि त्यांना एक क्वालिटी लेवलचा, स्टँडर्ड लेवलचं क्रिकेट पाहायला मिळते. सध्या आपण पाहिलं याच्या अगोदरची मॅच एकतर्फा आपल्याला पाहायला मिळाली, परंतु पाहुण्यांचं जसं आगमन झालं तशी एक चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते ती डान्सर टीम कडून. चेंडू 2 षटकार ठोकलेत. नक्कीच प्रत्येक षटकाराला प्राइज देखील आहे, परंतु इकडे काय घडलंय, धावसंख्या 32 वरती पोहोचली. चांगला चेंडू पडल्यानंतर मात्र लेग स्टंपच्या थोडा बाहेर म्हणजे आमच्याकडे वळल्यात आणि वाईटचा इशारा केलाय. एक अतिरिक्त रन, 33 धावा स्कोर वरती लागत आहेत. शेवटचा अंतिम षटक, त्यामुळे सामन्यामध्ये तुम्हाला नक्कीच चांगली द्वंद्व युद्ध 2 संघांमध्ये पाहायला मिळेल. जिंकण्याचा ध्यास केलेला अभ्यास आणि मेहनतीची पराकाष्ठा या त्रिकोणी संगमाच्या आधारे सामना 2 बलाढ्य टीम मध्ये 1 रन तर कंप्लीट होणार. पॉइंटला खेळाडू आहे आणि षटक समाप्त देखील झालंय. दुसरं 2 षटकांच्या समाप्तीनंतर 34 धावा, 1 गडी बाद. जय गणेश्वर डान्सर टीम. तर एकूण आपण पाहिले तर 34 धावा म्हणजेच 17.00 ची सरासरी करताना इथे डान्सर संघाने 34 धावा उभारल्यात. चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. चला वेळ घेऊ नका गेसर संघ, तर यानंतर इनिंग्स असेल एक बाकी 3 षटकांची लढत प्रेक्षकांना पाहायला मिळते. सेकंड वरती डोनाल्ड पोर्जे स्विच हिटचा प्रयत्न केला, पॉइंटला खेळाडू आहे, मिस फिल्डिंग, एक सिंगल आली. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल 35 वरती. मागच्या मॅच मध्ये किरवली संघाविरुद्ध त्यांची गोलंदाजीची धार चांगली राहिली, परंतु या मॅच मध्ये काय घडलं की गोलंदाजाविरुद्ध म्हणजे स्पिनला आक्रमण करणारा संघ त्यांना सापडला आणि स्पिन मध्ये चांगला खेळ करणारे संघ अर्थात डान्सर संघ. स्पिनच्या विरोधात त्यांची बॅटिंग खूप चांगली आहे आणि त्यांनी सिद्ध देखील करून दाखवली आहे. हा चेंडू डान्सिंग डाऊन द विकेट येतोय आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये आणि पाठवलाय चौकार. टोटल 39 धावसंख्येवरती धावांचा उच्चांक पाहायला मिळतोय की काय करंडा. 3 षटकांची लढत आणि एक चांगली सुरुवात. पुन्हा डान्सिंग डाऊन द विकेट करण्याचा प्रयत्न, बॉल आणि बॅटचा संपर्क झाला नाहीये. लेग बाईच्या स्वरूपामध्ये एक धाव कंप्लीट झाली आणि धावसंख्या सध्या तरी 40 वरती. 40 रन्स, लॉस ऑफ 1 विकेट. एक खेळाडू लवकर बाद झाला, त्यांचा
सुरुवाती काढू. राकेश पहिल्या चेंडूवरती आणि त्यानंतर 40 धाबेची पार्टनरशिप. क्रिकेटमध्ये आम्ही नेहमी सांगतो ना, तुमची पार्टनरशिप फार महत्वाची आहे आणि पार्टनरशिप चांगली झाली की टोटल देखील चांगली होते. पहिला विकेट शून्यावरती पडला, त्यानंतर पार्टनरशिप 40 धाबेची मैदानावरती उभारली आहे आणि आता षटकामध्ये 2 चेंडू अद्याप शिल्लक आहेत. इथनं टार्गेट सेट होणार गेसर टीम समोर. गेसर आपण पाहतो डोंबिवली परिसरातला संघ आहे, एका बाजूला रायगड परिसरातला पनवेल मधला दानसर संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. बॅटची होती, पुन्हा एकदा 1 रन्स त्या ठिकाणी कंप्लीट होणार. डबल्ससाठी धावत नाहीयेत, एक सिंगल आली. 41 धाबा धावपळावरती लागली आहेत. तिसरं षटक अंतिम बॉल असेल, आता टार्गेट सेट होणार या बॉलवरती. एकूण धावसंख्या आमचे स्कोरर सांगतात या ठिकाणी 41 धावा लागल्यात स्कोरबोर्डवरती. आता शेवटचं षटक आणि शेवटचं अंतिम बॉल, टार्गेट सेट होणार. किशोर पुरजी त्यानं देखील चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये केलाय. पाहायचंय किशोरच्या बॅटमधून एक चौकार एक षटकार आलाय, तो आता स्ट्राईक एंडला आहे. घेसरचे आमचे पोलीस पाटील सन्माननीय अनंत पाटील यांचं देखील आगमन झालंय. वेलकम, स्वागत आहे आपलं आणि इन्व्हाइट करत त्यांना की आपण व्यासपीठावरती यावं. आपल्याला स्पर्धेच्या वतीनं आमंत्रित केलं जात आहे. अनंत पाटील साहेब या. क्लिंग बोल्ड, अंतिम चेंडूवरती विकेट मिळाली आहे आणि 41 धाबा स्कोरबोर्डवरती लागल्या पहिल्या सत्रामध्ये आणि आता सेकंड सत्रामध्ये 42 धाबेचं टार्गेट उभं केलंय. ₹1000 होते सन्माननीय देवेंद्र दादा मडवी यांच्या वतीनं आणि एकूण 2 षटकार त्यांना टोकलेत. तर देवेंद्र मडवी साहेबांकडून डोनाला पण या आपल्यासाठी प्राइज आहे ₹2000. देवेंद्र मडवी साहेब द्या आपण आपल्या शुभाचे त्या खेळाडूला 2000चं प्राइज नक्कीच. आणि सेकंड सत्र कशा प्रकारे असेल ऐकूया आपण साईनाथ राजे यांचा आवाज. योगेश दादा मडवी यांचा शुभ सन्मान आम्ही व्यासपीठावरती करू. योगेंद्र दादा त्यानंतर आपण बाजू देवा दादा या ठिकाणी आलेत. थँक्यू सो मच, मनापासून आभारी आहोत आम्ही देवादादा तुमचं देखील वेळात वेळ काढून आमच्या स्पर्धेची शोभा वाढवल्याबद्दल आम्ही तुमच्या मनापासून आभारी आहोत. थँक्यू सो मच. व्यासपीठावरती आपण पाहतोय खऱ्या अर्थानं श्री बिल्डर्स मालक, त्यानंतर हॉटेल महाराजाचे जे मालक आदरणीय सन्माननीय अमोलजी जरे साहेब या ठिकाणी आहेत, त्यांचं मनापासून अधिक स्वागत. त्यानंतर नितीन शेट्टी गावण साहेब, त्यानंतर उत्कृष्ट तालमनी मकुंजी राजे, आपलं देखील सरशी स्वागत आहे स्पर्धेच्या माध्यमातून. आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतोय अमोलजी जरे यांच्या साहेबांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी तब्बल ₹1,00,000 आर्थिक धनादेश आणि त्यानंतर अविनाश वाघमारे साहेब देखील या ठिकाणी आहेत, त्यांचे देखील मनापासून अधिक स्वागत. या स्पर्धेच्या माध्यमातून सर्व मान्यवरांचं आजची रंगत आमच्या मान्यवरांच्या संगत. जबरदस्त. चला आपण लगेच शुभसन्मान करू. योगेश मडवी ब्रह्मराजांना विनंती करेन की आपण योगेश मडवी तर 3 षटकांची मॅच. थँक्यू सो मच योगेशजी. जाऊया मॅचच्या दिशेनं. की लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, झालो करेच धन्य ऐकतो मराठी, जाणतो मराठी मानतो मराठी. गजर क्रिकेटचा 16 आनंदाचा ओम ठाकूर बाप्पा मोरे क्रिकेट क्लब तलोजा मजकूर यांच्या संयुक्त विद्यमानाने भरलेला क्रिकेटचा रणसंग्राम आपण पाहत आहात. ही स्पर्धा आपण पाहिली. निकेत या स्पर्धेचं बिगुल वाजलं गेलं. 19 डिसेंबर ते 22 डिसेंबर पर्यंत चालणारा ही क्रिकेटचा हा लाजवाब पारदर्शक नेत्रदीपकाचा सोहळा.
गोलंदाजी ट्रॅक वरती ते गोलंदाज जबरदस्त गोलंदाज कैलास बोरजी. समोर फलंदाज आपण पाहतोय तो मात्र सूरज. चांगली धावसंख्या आपण पाहिली. 42 धावा इथे बनवायच्या जिंकण्यासाठी 4 षटकामध्ये टीम जीसीसी गावदेवी नक्कीच घ्यायचं टीम साठी. पहिला चेंडू कैलासा यावेळी चेंडू खालती क्षेत्ररक्षक तुषार थोडेसे पंबल होत आहेत. डोनाल्ड चांगलं क्षेत्ररक्षण पडलेलं या चेंडूवरती फक्त बिले सिंगल नाही इथे त्रिगणेश ओपन झालाय टीमचा. 42 धाव्यांचं लक्ष. जबरदस्त मॅच. कैलास स्पोर्टची गोलंदाजी ट्रॅक वरती अप्रतिम मॅच. रंगतदार मॅच. जबरदस्त मॅच. पैसा उचल मॅच. कचाकच भरलेला मैदान आपण पाहतो. डावखुऱ्या त्याचा फलंदाज स्ट्रायकिंग वरती इथे फलंदाज आपण पाहतोय तो मात्र फलंदाज दुर्वेश मडवी. जबरदस्त आक्रमक खेळाडू आहे. कैलास स्पोर्टची देखील तितक्याच महत्तम खेळाडू आहे. गोलंदाज ज्ञान समोरच्या दिशेनं तुषार आहे. प्रोटेक्शन देतील. बिग विकेट मैदानातून बाहेर दुर्वेश मडवी. फॉल्स डाऊन होता आपण पाहिलं. लगेच स्क्रीन समोर आमचे कॅमेरामॅन भरपूर हुशार आहेत. लगेच तो क्षण नाही ते कैद केला. क्या बात आहे. इथे ऑफसाईडच्या वरनं शॉट मिडअप वरनं केला होता. दुर्वेशला नवीन फलंदाज तयार. यावेळेस ब्लॉक हॉल मध्ये फेकलेला हा चेंडू. जबरदस्त गोलंदाजी डायरेक्ट हिट करायला हवी कारण प्रोटेक्शन मध्ये बॅटकटचा इशारा तो पंचांचा मिळालेल्या चेंडूवरती फक्त सिंगल. अप्रतिम मॅच. चांगला क्रिकेट मैदानावरती आहे. प्रेक्षक वर्ग मॅचचा आनंद एकदा सर्वांचा आपण मनापासून हार्दिक स्वागत व्यक्त करू. क्षेत्ररक्षण आपण पाहतोय ते मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये आपण कैलास पूरजी यांची ही षटक आपण हाताळत असताना समोर फलंदाज आपण सूरजला पाहू शकाल. फुल टॉस होता. क्षेत्ररक्षक आहे. प्रोटेक्शन देतील. बिग विकेट मैदानातून बाहेर सूरजला परतावं लागेल. धन्यवाद. नवीन फलंदाज दीप येत आहेत. काय गोलंदाजी जबरदस्त अप्रतिम मॅग्निफिकेशन मारा करते असं कैलास. चेंडू फेकून झाले षटकातील एकूण 4 एकोणदमसाठी धावफल करते 2. 42 धावेचं लक्ष इथं गाठण्यासाठी इथं गेस टीमला इथे भरपूर संघर्ष करायचा आहे. आजचा संघर्ष तुमचा उद्याचा सामर्थ्य निर्माण करत असतो. नवीन फलंदाज येत आहेत दीप. चेंडू फेकून झाले षटकातील एकूण 4 चेंडूचा खेळी ते समाप्त झाले. संघ अडचणीमध्ये हे अडचणी ना तुम्ही सामोरे जाऊ शकता. यावेळी चेंडू किशोर पोरजी यांना उलकावणी दिले. डायरेक्ट हिट. फलंदाज बाद. वा रे वा. जबरदस्त क्रिश. अगदी ऋतिक
चेंडू काय गोलंदाजी किशोर भोरजींचं निश्चित बंधू कैलास काय खेळतोय मैदानावरती चांगला खेळ अप्रतिम गोलंदाजी नवीन फलंदाज येतील नवनाथ येत आहेत चांगली गोलंदाजी आपण पाहिली 2 विकेट त्यानंतर रनआउटच्या माध्यमातून गेले की विकेट फॉल्स होताना आपण पाहिला शेवटचा बॉल आहे कैलास भोरजी यांच्या षटकात दिले 42 धावेचा हा लक्ष्य मनाशी बाळगून इथे गोलंदाजी करत असताना कैलास दीप आणि नवनाथ ही जोडी मैदानामध्ये खेळत असताना 42 धावेचं लक्ष्य आहे कैलास शेवटचा बॉल समोर फलंदाज नवनाथ 42चं लक्ष्य लोवर फुल टॉस होता फुल टॉस चाललाय चेंडू स्क्वेअर लेग रिजन मध्ये सीमारेषा लगत परंतु चेंडूने हुलकावणी दिली चेंडू सीमारेषा बाहेर 4 रन बारा चेंडू होती 36 धावेची गरज आहे लक्ष भरपूर मोठा आहे अप्रतिम फलंदाजी आता इथं मात्र गेअर चेंज करून इथे मात्र फलंदाजी करावी लागेल बारक्या पूरजी काय गोलंदाजी जबरदस्त कैलाशी राहिली पहिल्या षटकामध्ये फक्त धावसंख्या खर्च केल्या तर 6 उर्वरित चेंडू आता मध्ये 12 जिंकण्यासाठी 36 धाव्यांची गरज आहे समोर फलंदाज आपण इथे पाहू शकाल तो मात्र दीप स्ट्राइक एंड वरती यावेळी वेट अँड वॉच चेंडू चाललाय स्क्वेअर लेग रिजन मध्ये क्षेत्ररक्षक धावतायत पळतायत प्रोटेक्शन दिले त्या ठिकाणी मिळतील चेंडूवरती फक्त दोनच धावा मिळतील 2 धावांच्या बरोबरीने संघ जाऊन टिपते एकूण धावसंख्या धाव फलकावरती पाहिले गेल्या तर एकूण 8 11 चेंडू 34 धाव्यांची गरज आहे आता मात्र इथनं संघाला धोका आहे आणि मग बिंदास ठोकावर लागणार आहेत कारण सामना आपण पाहतो जो जिंकणार तो सरळ सुपर 4 साठी क्वालिफाय होणार ही बाई कोणाची वाट पाहते हु इज द लकी गाय जो जिजेल तो चमकेल 11-34 यावेळी ऑन साइडला गेल्याचा प्रयत्न होता फक्त मिले सिंगलला फारसा फरक पडत नाहीये जय गणेश्वर क्रिकेट टीम मदांचा टीमची गोलंदाजी फलंदाजी क्षेत्ररक्षण खूप चांगलं आहे बारक्यापूरजी काय गोलंदाजी करतो अप्रतिम अचूक टप्पा दिशा वेग नियंत्रण खूप चांगलं 10 चेंडू हातामध्ये जिंकण्यासाठी 33 धावांचं लक्ष्य समोर फलंदाज आपण इथे पाहू शकाल गोलंदाज सज्ज असताना बारक्या ओहो वेग 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 वान चेंडू डॉट चेंडूची सफर केली जाते आहे जबरदस्त गोलंदाजी बारक्या समीकरण महागडं बनत चाले येणारे 9 चेंडू 33 धावा चेंडू पाडल्यानंतर किती डीप राहतो फलंदाज नवनाथला पण पाहू शकाल पुन्हा एकदा चेंडू डॉट क्रॉसिंग नसणार आहे फक्त इथे मिळणार डॉट चेंडूची सफर काय गोलंदाजी बारक्या जबरदस्त जबरदस्त गोलंदाजी डोनाल्डची खेळी खूप उपयुक्त राहिली ऑफस्टिकच्या बाहेर पंच आमच्या दिशेने वळतायत दर्शवतात हा बॉल खराब आहे आणखीन एक चेंडू मात्र या गोलंदाजाला फेकावा लागणार आहेत 8 मध्ये आता 32 प्रत्येक चेंडू 400च्या स्ट्राइक रेटनं इथे फलंदाजी करायची आहे पाठवावे लागतील प्रत्येक चेंडूवरती मोठे फटके अलॉंग द कार्पेट चेंडू चाललाय डीप मधून क्षेत्ररक्षक दूरवर येतील डोनाल्ड तोपर्यंत मिळालेल्या चेंडूवरती फक्त सिंगलच्या बरोबरीने संघ जाऊन टिपते एकूण धावसंख्या आपण करते 11-7 चेंडू आणि 31 धावांची गरज आहे 7-31 जबरदस्त मॅच
7 चेंडू 31 धावांची गरज आहे. दीप अद्याप देखील शांत बसला मैदानावरती. षटकार आला तर मॅच मध्ये कमबॅक होईल. वाढल्यानंतर चेंडू बाहेरच्या दिशेने टर्न होतोय. हिट विकेट झाल्या वाटतं. इथे फलंदाज दीपला परतावं लागेल. होता गोलंदाज जेसमेंट पहिलाच विकेट इथे कॅरी करतोय. डोनाल्ड नावाचा वादळ मैदानामध्ये गुमला 26 धावांचं योगदान. त्यानंतर इथे गोलंदाजी 5 चेंडू 31 धावा. पाच चेंडू 31. ओहो वेग वाहन किती वेग होता चेंडू मध्ये. एकतर्फी सामना हा बनत चाललाय. आता 4 मध्ये 31. दिस मॅच सेव्हनली गॉड मिराकल. फक्त दैविक चमत्कार या मॅचला वाचू शकतोय. ओहो बॅटच्या स्लॉट मध्ये पाठवलाय सरळ प्लॉट मध्ये. दमदार शानदार रुबाबदार चेरन. कधी आपल्याला कुठली कशाची मदत लागली तर नक्कीच आमच्या अमोल सरांना आपण व्हिजिट करा. त्यांचं या ठिकाणी शुभागमन झाले. दादांचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. ओम ठाकूर बाप्पा मोरया क्रिकेट क्लब तलोजा मजकूर मनापासून आपला सहर्ष हार्दिक स्वागत व्यक्त करतोय. षटकारांची गरज होती सुरुवातीला. यावेळी वेगवान चेंडू बॅटच्या रडार मध्ये येत नाहीये. शेवटचा बॉल. संघाची धावसंख्या पाहिली तर एकूण 24. 42 धावांची गरज होती. यस आणखीन एक विकेट मिळणार ते मात्र डोनाल्डला. सुपर 4 मध्ये क्वालिफाय झाला टीम जय गणेश्वर डान्सर टीम. कॉंग्रॅच्युलेशन्स अँड हार्ड लक टीम. गावदेवी 11 गेस्ट टीम हरलात तर वाघासारखे लढलात. नक्कीच अगदी फटाक्यांच्या आतिषबाजीने आमच्या अमोल सरांचं 712 सोल्युशन्स आपल्या हक्काचा माणूस यांचं फटाक्यांच्या आतिषबाजीने सर हार्दिक स्वागत. सुपर 4 मध्ये क्वालिफाय झाला संघ. नक्कीच जय गणेश्वर डान्सर टीम हार्ड लक घेसर संघ.
मॅन ऑफ द मॅच नो डाऊट्स डोनाल्ड पोर्जी 26 धावा 2 विकेट. केसर टीम तुमची एक मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी राहिली होती वाटतं. सूरज आपली मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी राहिली होती क्या? तर सर्व मान्यवरांना मी विनंती करेन की आपण या ठिकाणी पहिले मॅच